नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज नेहमीप्रमाणे पुढच्या आठवड्याचं आपण रीडिंग करणार आहोत. पुढच्या आठवड्यासाठी डिवाइनचा तुम्हाला काय गायडन्स आहे, युनिवर्सला तुम्हाला काय सांगायचं आहे ते आपण पाहायचं आहे. आणि त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे नैसर्गिक कुंडलीचा वापर करणार आहोत. पण त्याआधी मी इथे 3 पाईल्स अरेंज करीन. त्यांना राशींची चिन्हसुद्धा असतील. त्या चित्रांवरून किंवा राशींच्या चिन्हांवरून तुम्ही सिलेक्ट करा आणि मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे टाईम स्टॅम्प आहेत, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो मी 3 कार्ड सिलेक्ट करते. आपण पाहूया की तुमच्या रीडिंगला कालीमातेचं कुठलं रूप आज पाठीशी आहे तुम्हाला. युगशक्ती, पाईल नंबर 1, युगशक्ती. पाईल नंबर 2, काली महामाया. पाईल नंबर 3, कलातरा. सो या 3 पाईल्स आहेत. ही शक्तीची रूपं आहेत जी आपल्याला आज मदत करणार आहे रीडिंगसाठी. यांना राशीची चिन्ह देते मी. पाईल नंबर 1, तुळरास. तुळरास. मीनरास. मिथुन रास. तीन पाईल्समध्ये अजून एक रास होईल. पाईल नंबर 1, चौथी रास मेष रास आहे. पाईल नंबर 2, कर्क रास. सिंह रास. कुंभ रास. कन्या रास. पाईल नंबर 3 साठी धनुरास. वृश्चिक रास. वृषभ रास आणि मकर रास. सो ही या शक्तीच्या रूपांवरून किंवा मग राशींवरून तुम्ही सिलेक्शन करा. चंद्ररास किंवा सूर्यरास किंवा तुमचं जन्मलग्न तुम्ही जे प्रिफर करता त्यावरून तुम्ही सिलेक्शन करू शकता. पण सिलेक्शन जे कराल ते इंट्युटिव्हली करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाईम स्टॅम्पवरून डायरेक्टली रीडिंगला जाता येईल. सो आता आपण रीडिंग करूया ह्याचं. पाईल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. तुमच्या राशीची चिन्ह आहेत तुळ रास, मीन रास, मिथुन रास आणि मेष रास. ओके. आणि तुमचं शक्तीचं नाव आहे युगशक्ती. त्यास तुम्हाला रीडिंगला मदत करणार आहे. आपण या नैसर्गिक कुंडलीवरून करणार आहोत रीडिंग. पहिल्यांदा मला कोणतं ऋण येतं ते बघूया.
रायदो टूल. तर ओव्हरऑल कल्पना येईल आपल्याला, रिडिंगचं थीम कळेल रायदो टूल. तसं हे जर्नीचं रून आहे, जर्नी बघितली जाते त्यावर. टॅरो कार्ड्स पाहूया तुमचे काय का. बॉटम ऑफ द डेक द वर्ल्डचं कार्ड आहे, कम्प्लिशनचं कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक चांगलं लकी कार्ड आहे. कार्डची ओळख करून घेऊया. द फूलचं कार्ड फर्स्ट हाऊसला आहे, न्यू बिगिनिंग दाखवतो फुलचं कार्ड. एक पूर्णपणे नवीन सुरुवात. म्हणून हे जर्नीचं आलं आहे बहुतेक रायडो, कारण ही नवीन सुरुवात आहे. आणि ही नवीन सुरुवात अशी आहे की जसं मागचं सगळं सोडून एक नव्या दिशेने प्रवास सुरू होतो ना आयुष्याचा, ही तशा प्रकारची सुरुवात आहे. किंवा समजा एखाद्याचा जॉब असेल किंवा काय असेल, तर अगदी नवीन जॉबची सुरुवात असं म्हणता येईल. की मागच्या एक्सपिरियन्सचा काही उपयोग नाही आहे. किंवा एखादं करिअरमध्ये चेंज होणं, असं म्हणतात ना, पूर्ण कलाटणी मिळणं. किंवा करिअर जॉब सोडून बिझनेस करणं, हे कसं पूर्ण कलाटणी देणारं होतं. ही त्या प्रकारची बिगिनिंग आहे द फूल. सेकंड हाऊसमध्ये 2 ऑफ वॉन्ड आहे, गुड एनर्जी. 2 ऑफ वॉन्ड म्हणजे मार्स इन एरीज. 6 ऑफ वॉन्ड थर्ड हाऊसला. सिक्स ऑफ वॉन्ड म्हणजे खूपच छान थर्ड हाऊसला. ज्युपिटर इन लिओ अशी एनर्जी आहे. फोर्थ हाऊसला किंग ऑफ सोर्ड्स. फिफ्थ हाऊस 9 ऑफ वॉन्ड्स. सिक्स्थ हाऊस द डेविल. परफेक्ट कार्ड आलं इथे, मॅच होतं त्या हाऊसला. सेवन्थ हाऊसला 3 ऑफ वॉन्ड्स. एट्थ हाऊसला मून. खूप छान निगेटिव्ह कार्ड आहे, अष्टमात बसलं आहे. म्हणजे चिंता, काळजी, अँझायटी याचं कार्ड आहे. आणि ते आता अष्टमात केलं म्हणजे त्याची पॉवर गेली. नाइन्थ हाऊसला 7 ऑफ वॉन्ड. 10th हाऊस कर्मस्थानात 5 ऑफ स्वॉर्ड्स. 5 ऑफ स्वॉर्ड्स. विनस इन ॲक्वेरियस. 11th हाऊसला नाईट ऑफ कॉइन्स, नाईट ऑफ पेंटॅकल्स. छान आहे. सेकंड हाऊस छान आहे. धनस्थान, लाभस्थान चांगलं आहे. आणि 12th हाऊसला किंग ऑफ पेंटॅकल. तुम्हाला प्रॉपर दिसतायत सगळ्यांना? ओके, जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती.
ओव्हरऑल मी सगळे कार्ड्स बघितले ना, तर छान आहे. पुढचा वीक एक खूप छान आहे, प्रश्नच नाही. फर्स्ट ऑफ ऑल हे जे रून आहे ना, रायडो रून, हे प्रवास दर्शवतो, एक जर्नी. मग जर्नी ही साऊल जर्नी पण असू शकतं, किंवा एक आपली लाईफ जर्नी, आपण जीवनाचा प्रवास करतो आहे, ही लाईफ जर्नी. किंवा एक सोलचा प्रवास असतो, की एक मोक्षापर्यंत, ती एक जर्नी. किंवा मग तुमचं जनरल ट्रॅव्हल लाईफमध्ये, डे टू डे लाईफ जनरल ट्रॅव्हल जे असते. सो ओव्हरऑल जर्नी रिप्रेझेंट करतं. बरं, फक्त जर्नी नाही तर तुम्ही कुठलं व्हेकल यूज करणार, तुम्ही कुठला मार्ग निवडणार, रोड्स कोणते निवडणार, हे सुद्धा हे ऋण सिग्निफाय करतं. पण ही जर्नी ना, या ऋणद्वारे जी सांगितलेली जर्नी आहे ना, त्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही. एक तुम्हाला खूप चांगले एक चांगला प्लिझंट एक्सपिरियन्स देऊन जाईल. एक तुम्हाला म्हणजे निश्चिंतता असावी, त्याचा काही प्रश्नच नाही. जर हे ऋण आलेलं आहे तर तो जो काही प्रवास असेल तुमचा, कोणी तुम्ही जाणार असाल बाहेर, तुमच्यापैकी काही जण प्रवास करणार असतील, कारण 6 ऑफ वॉन्ड हे कार्ड इथे दिसतं आहे, हा सुद्धा प्रवास करतानाचं चित्र आहे. आणि हे आपलं जे थर्ड हाऊस आहे ना, हे छोट्या मोठ्या प्रवासांचं आहे. सो हा जो प्रवास आहे ना, हा खूप चांगला एक्सपिरियन्स देऊन जाईल. फक्त या रायडो ऋणचा एक ॲडवाईस असा आहे की तुम्ही डेस्टिनेशनवरती लक्ष देण्यापेक्षा जो प्रवास आहे, जो ॲक्च्युली तुम्ही तो प्रवास करताय, मग तो तुमचा जीवन प्रवास असू दे किंवा सोल जर्नी असू दे, किंवा तुम्ही ॲक्च्युली फिजिकली जो प्रवास करताय तर ते जे लाईफ एक्सपिरियन्सेस आहे ना, त्याने तुम्ही समृद्ध व्हा, असा कुठेतरी या ऋणचा एक अर्थ आहे. आणि या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला एक फ्लेक्झिबल बनवा, एक थोडा अलर्टनेस असू दे, असं या रायडो ऋणचं म्हणणं आहे. सो ओव्हरऑल थीम ही आहे. आता फर्स्ट हाऊसमध्ये तर फूलचं कार्ड आहे. फूल कार्ड एक नवीन बिगिनिंग दाखवते, किंवा एका नवीन गोष्टीची सुरुवात. तर तुम्ही या काही जी लोक प्रवास करतात ना, त्या दृष्टीने, आणि हे फिजिकल स्वतःला दर्शवणारं स्थान आहे. आपण स्वतः हे फर्स्ट हाऊसमध्ये दर्शवतो. सो आपल्या बाबतीत काहीतरी नवीन बिगिनिंग, नवीन डेव्हलपमेंट, किंवा एक पर्सनल प्रोग्रेस, आपल्या बाबतीत एखादी पर्सनल डेव्हलपमेंटसुद्धा हे कार्ड दाखवतो. मग काहींच्या बाबतीत एक चांगला स्तर आयुष्याचा एक उपभोगता येईल, किंवा एक चांगले दिवस येऊ घातलेले आहेत, असं काही म्हणता येईल. किंवा हा पुढचा आठवडा तुम्हाला ओव्हरऑल चांगला जाईल, कारण हे खूप बेस्ट कार्ड आहे, खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे. या कार्डचा एक मेसेज असा आहे की आता ही फुल ही व्यक्ती आहे ना, ही परमेश्वरावर विश्वास ठेवून आयुष्यामध्ये झोकून देते कुठल्याही कार्यामध्ये, अशी ही व्यक्ती आहे. सो एक प्रकारे कॅल्क्युलेटेड रिस्क ती घेते. समोर जरी आता ह्या कड्यांवरून जरी खाली पडणार हे माहीत असून सुद्धा एक युनिवर्सवर विश्वास आहे करून एखाद्या कार्यात झोकून देणं, ही जी प्रवृत्ती आहे ना, ही या कार्डवरून दिसते. सो थोडासा याचा एक असा एक ॲडवाईस तुम्हाला घेता येईल की जे काही तुम्ही करणार ना, त्याचा एक थोडासा एक अगोदर मागोवा घेऊन, किंवा त्यातल्या प्लस मायनस पॉईंट्स बघून मग ती झेप घ्या, जे काही करणार असाल ते. मग भले मग हा प्रवास असू दे, प्रवासाला जाण्या अगोदरसुद्धा इनफॅक्ट रायडो ऋण पण हेच म्हणतं की तुमची फ्लेक्झिबिलिटी असू दे, अलर्टनेस असू दे, हा प्रवास तुमचा सुखकरच होणार आहे. फार फार क्वचित कधी एखादा प्रॉब्लेम काय असला तर, किंवा नसतोही. या ऋणद्वारे जो प्रवास सांगितला आहे ना, ज्यावरती हे आले कार्ड, प्रवास तुमचा खूप चांगला होणार आहे, सुखकर होणार आहे. पण तुमचं लक्ष त्या प्रवासावरती असू द्या, त्याचा आनंद तुम्ही उपभोगा, त्याचे जे क्षण आहेत ते जास्त समृद्ध करा, तुमच्या अनुभवांना त्याची जोड द्या, हे असं काहीच त्याचा मेसेज आहे. सो फुल ही अशी व्यक्ती आहे की ती झोकून देणार आहे कुठल्याही कार्यामध्ये. खूप पॉझिटिव्हनेस आहे, खूप
एक मनात ऑप्टिमिझम म्हणतात ना, एक कुठल्याही गोष्टीला, समोर येणाऱ्या गोष्टीला एक पॉझिटिव्हली सामोर जाणं, हे असं काहीसं व्यक्तिमत्व आहे. सो तशा प्रकारचा ॲटिट्यूड तुमचा ह्या आठवड्याभरात असणार आहे डेफिनेटली. सेकंड हाऊसमध्ये जे धनस्थान आहे तिथे 2 ऑफ वॉन्ड आहे. 2 ऑफ वॉन्डचा मेसेज असा आहे की अगदी अपोजिट साईडला द मून कार्ड जे अँझायटी आहे, एक अँझायटी, डिप्रेशन किंवा एक मनाची एक एक दुःखी अवस्था असं सांगणारं जे कार्ड आहे ना, ते तुमचं अष्टमात गेलं आहे. सो ते कार्ड आता निगेटिव्ह झालं, त्याचे तुम्हाला फळं लागणार नाहीत, भोगावी लागणार नाहीत. सो एक प्रकारे तुमचं माइंड आहे ना, हे कॉन्शियस सबकॉन्शियस एकत्र आहे. तो धनस्थानामध्ये 2 ऑफ वॉन्ड असं दाखवतो की धनासंबंधी कुठल्या तरी डिसिजन्स एकमताने इन द सेन्स कॉन्शियस अँड सबकॉन्शियस दोघांचं मत, म्हणजे एक मत आपलं बहिर्मन काहीतरी वेगळं सांगतं, अंतर्मन वेगळं सांगतं नाही. तुम्ही एक पॉझिटिव्हली आणि फार विचार करून त्यावरती डिसिजन घ्याल किंवा तुम्ही डिसिजन घ्या असा त्याचा अर्थ होतो आहे. सो धनासंबंधी या आठवड्यामध्ये काहीतरी डिसिजन्स तुम्हाला घ्यावे लागतील, काही चॉईसेस करावे लागतील. दोन कदाचित चॉईस तुम्हाला ऑफर असतील, दोन्ही एका लेवलमध्ये चांगल्या असतील, असं काहीसं हेही सांगणार आहे. दुसरं थर्ड हाऊस हे आपल्या प्रवासाचं आहे, छोट्या मोठ्या प्रवासाचं आहे आणि आपल्या धाडसाचा हाऊस आहे. तिथे 6 ऑफ वॉन्ड हे विक्ट्रीचं कार्ड आहे. म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न करताय आणि ही विक्ट्री अशी आहे की तिथे तुम्हाला तुम्ही जे काही करताय ते लोकांच्या नजरेत येत आहे आणि त्याची वाहवा होते. सो हे अचिव्हमेंटचं कार्ड आहे. दुसरं म्हणजे एखाद्याने काहीतरी मिळवलं आणि त्याबद्दल त्याला सर्टिफिकेट मिळालं, काहीतरी त्याच्या बाबतीत इतरांचा हस्तक्षेप, कम्युनिटीचा हस्तक्षेप असं दाखवणारं कार्ड आहे. सो 6 ऑफ वॉन्ड हे विजयाचं कार्ड आहे. सो तुम्ही जे काही कराल त्याला एक ते कुठेतरी कुणाच्या तरी नजरेत येईल आणि त्याचं कौतुक होईल, हे असं कुठेतरी याचा अर्थ आहे. सो पराक्रम स्थानात खूप छान आहे. आणि दुसरी गोष्टमध्ये हे 6 ऑफ वॉन्ड नंतरचं कार्ड हे 7 ऑफ वॉन्ड्स तुमच्या 9th हाऊसमध्ये आहे. 9th हाऊसमध्ये आणि 6 ऑफ वॉन्ड म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही प्रयत्न केले, आता तुमचा जयजयकार झाला, पण आता तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या तुम्हाला अजून, कारण तुमची जबाबदारी वाढली आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे त्या गोष्टीवरती. सो ते दाखवणारं कार्ड तुमचं 9th हाऊसमध्ये आहे. सो 9th हाऊसमध्येच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडी मेहनत वाढवावी लागणार आहे. असं नाही आहे की तुम्ही स्वतःला एका ठराविक उंचीवर नेऊन पोचवलं आहे. सेफ बाउंड्रीज आहेत क्रिएट केलेल्या, बऱ्यापैकी तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक लेवल गाठलेली आहे, पण अजून तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. कारण जेव्हा एखाद्या ठिकाणी जय मिळतो त्यानंतर जास्त कॉम्पिटिशन निर्माण होते किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज क्रिएट होतात. सो 9th हाऊस आहे ना, ते आपलं भाग्याचं स्थान आहे किंवा आपण जे धार्मिक गोष्टी करतो त्याचं स्थान आहे किंवा एखादं उच्च शिक्षण घ्यायचा विचार केला तर त्याचं स्थान आहे. इनफॅक्ट जर ओव्हरसीज ट्रॅव्हलचं पण स्थान आहे, जर कोणी ट्रॅव्हलिंग करणारं असेल तर. सो 9th हाऊसच्या रिलेटेड जे काय आहे त्याबद्दल तुम्हाला एक पुढे मेहनत घेणं गरजेचं आहे. आता 4th हाऊसमध्ये किंग ऑफ स्वॉर्ड्स आहे की 4th हाऊस हे आपलं घराचं स्थान आहे. घर म्हणजे आपलं घर आणि आपल्या मनाचं घर दोन्ही, आपलं मनशांतीचा हाऊस आहे. सो तिथे किंग ऑफ स्वॉर्ड, मनाचा विचार केला तर किंग ऑफ स्वॉर्डला क्लॅरिटी आहे, क्लॅरिटी ऑफ माइंड आहे. दुसरं म्हणजे तो फोकस्ड आहे कुठल्याही गोष्टीवरती आणि एक माइंड बॅलन्स आहे त्याचं. दुसरं म्हणजे अष्टमामध्ये द मून कार्ड आहे, डिप्रेशनचं किंवा एन्झायटीचं कार्ड.
हे मून कार्ड हे अष्टमात गेले, त्यामुळे तुमच्या मनाची स्थिती ही चांगली असणार आहे. तिथे क्लॅरिटी असणार आहे, आपल्याला काय हवं काय नको. पण ही किंग ऑफ सोड ही डॉमिनिंग पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे घरामध्ये तुमचं वर्चस्व असेल. एक सगळ्या गोष्टीकडे तुम्ही प्रॅक्टिकली एक प्रॅक्टिकल विचार कराल. घरासंबंधी काहीही असेल किंवा जे काय मॅनेज करायचं असेल त्यावेळी. आता 5th हाऊस 9 ऑफ वॉन्ड दाखवतो. 9 ऑफ वॉन्ड थोडं निगेटिव्ह कार्ड आहे आणि ते तुमच्या पंचमात आहे. पंचम स्थान हे आपलं प्रेम प्रणयाचं, संततीचं आणि विद्या अभ्यासाचं स्थान आहे. सो तिथे 9 ऑफ वॉन्ड तुम्हाला काय सांगतं? 9 ऑफ वॉन्डचं कार्डची थीम काय आहे की तुम्ही मेहनत घेताय पण ते तितकेसं तुम्हाला रिटर्न्स त्याचे नाही आहेत. त्यामुळे आता थोडं थांबून तुमची एनर्जी पुन्हा एकदा रिगेन करून तुम्हाला परत एकदा नव्याने जोमाने तुम्ही त्यामध्ये अगदी फार झुंज देत आहे. थकलात तुम्ही प्रयत्न करून, पण अजून तितकेसे तुम्हाला रिटर्न्स त्यामध्ये मिळत नाहीत. पुन्हा एकदा प्रयत्न करायचे, तेवढ्याच जोमाने पूर्ण शक्ती आपली पुन्हा एकदा पणाला लावायची, त्यात थोडासा रेस्ट घ्यायचा, एक एनर्जी रिगेन करायची आणि परत एकदा सुरू करायचं. हे असं काहीसं 9 ऑफ वॉन्डची थीम आहे. सो पंचमामध्ये म्हणजे कदाचित संतती रिलेटेड, कदाचित त्यांच्या अभ्यासाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल एक तुम्हाला एक अप्रोच हा ठेवावा लागणार की एक काही करून आपल्याला त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता याव्या. किंवा एखादा विद्याभ्यास तुम्ही स्वतः काही शिकत असाल तर त्या बाबतीत तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. एखादा छंद जोपासला असेल तर त्या दृष्टीने सुद्धा एक मेहनत घेण्याचं हे दाखवतं कार्ड. 6th हाऊस त्यामध्ये डेव्हिल आहे. आता हे डेव्हिलचं कार्ड आहे ना, हे आपलं टेम्पटेशन्स दाखवतात, आपल्या चुकीच्या बिलीफ सिस्टीम्स दाखवतात. बऱ्याच गोष्टी आहेत, व्यसनं, एखादी वाईट संगत, या सगळ्या गोष्टी या डेव्हिलने दाखवल्या जातात. आणि ॲक्च्युअल हे आहे ना मकर राशीचं प्रतीक आहे, म्हणजे मकर रास सिम्बलाइज करतं. त्यामुळे हे दशमातलं स्थान आहे आणि दशम स्थान हे आपलं कर्मस्थान आहे. सो इकडचं कार्ड हे 6thला आलं आहे. 6th हाऊस हे आपलं ऋणरोगाचं आहे, तसंच आपल्या नोकरीचं स्वरूप पण दाखवतं, तुमच्या कामाचं स्वरूप, तुम्ही जे काय करताय त्याचं स्वरूप. सो कदाचित काम करताना किंवा कामाच्या ठिकाणी कामामध्ये अडथळे, एखाद्या वेळी कुठले तरी टेम्पटेशन्स येण्याचे चान्सेस वाटतात. मग त्यावेळी तुमचा हा ॲटिट्यूड हा 5 ऑफ स्वॉर्डसारखा असायला हवा. 5 ऑफ स्वॉर्डचं कार्ड कर्मस्थानात आहे. सो हा तुम्हाला ॲडवाईस आहे की काही करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना हरवून जिंकायचं आहे. सो विनिंग ॲट ऑल कॉस्ट असा ह्याचा कीवर्ड आहे ह्या कार्डचा. सो ते कार्ड तुमच्या कर्मस्थानात आहे. सो कर्म करताना अशाच पद्धतीने करायचं की काही करून आपल्याला त्यात जिंकायचंच आहे. कुठलेही टेम्पटेशन्स आपल्याला मध्ये येऊ द्यायचे नाही आहेत. त्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे हे ऋणरोगांचं स्थान आहे ना, रोगांचं आजाराचं स्थान आहे, तिथे डेव्हिल आहे. आणि अगदी अपोजिट व्यय स्थानामध्ये किंग ऑफ कॉईन्स आहे, किंग ऑफ पेंटॅकल्स. ॲक्च्युली किंग ऑफ पेंटॅकल्स हे खूप चांगला कार्ड आहे आणि ते आहे व्यय स्थानात. आता याचा अर्थ काय होतो, इथे काय सांगितलं आहे ॲडवाईस तुम्हाला, मे बी हे कदाचित प्रवासासंबंधी असू शकेल. काही जण जे प्रवासात जाणारे असतील. सो हे खर्चाचं स्थान आहे, व्ययाचं स्थान आहे आणि इथे किंग ऑफ पेंटिकल्स आहे. आता किंग ऑफ पेंटिकल्स ही व्यक्ती अशी आहे की ती खूप एस्टॅब्लिश आहे आणि समृद्ध आहे. पेंटेकल्स आहेत ना, म्हणजे मटेरियल रिसोर्सेसनी समृद्ध आहे. त्यामुळे आयुष्य लॅविशली जगतो तो. खाणं पिणं सगळा आयुष्याचा आनंद उपभोगतो. जे पैशाने करता येईल त्या सगळ्या गोष्टी तो करतो. सो इथे कुठेतरी व्ययस्थानामध्ये आहे तर कदाचित तुमचा खाण्यापिण्यावरती खर्च आणि त्यातून एखादा आजार किंवा डेव्हिल कार्ड हे इलनेस दाखवतं. सो एक जर तुम्ही कोणी प्रवास करत असाल तर खाण्यापिण्यावरती एक, इनफॅक्ट रायडरवरून पण हे सांगतं ना, तुमचा अलर्टनेस असायला पाहिजे आणि तुमची फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे, मेंटेन केली पाहिजे. प्रवासाशी लागणारी, प्रवास करताना लागणारी, मग तो जीवन प्रवास असू दे किंवा तुम्ही ॲक्च्युअल प्रवास करताय,
त्यासाठी लागणारी फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे तुमचं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या आहेत, त्या तुम्हाला ठेवून ज्या गरजेच्या नाहीत त्या सोडता आल्या पाहिजेत. ही मनाची पण फ्लेक्झिबिलिटी म्हटलं की नुसतं शरीराची फ्लेक्झिबिलिटी नाही की तुम्ही फिजिकली स्ट्रेंथ आहे, तुम्ही कुठेही प्रवास करू शकता, कितीही चालवू शकता, ही नाही. एक मनाची पण फ्लेक्झिबिलिटी की काय बस हे बाहेर गेलो हे खायचं नाही ते, किंवा हे काहीही जे पथ्य पाणी जे काय असेल ते. तर रायडरवरून ही फ्लेक्झिबिलिटी दाखवतो. सो इथे कुठेतरी हा मेसेज आहे की कदाचित असा एखादा व्ययस्थानामध्ये आणि पेंटॅकल्स आहे. सो कदाचित खर्च हा तुमचा खाण्यापिण्यावरती होऊ शकतो आणि त्यातून कदाचित एखादं आजारपण वगैरे तुम्हाला यायला नको. सो तिथे तुम्ही एक लक्ष दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे कर्म करताना, कुठलंही कर्म करताना टेम्पटेशन, आणि हे टेम्पटेशनचं कार्ड आहे ना मुळात. कर्म करताना कुठलेही टेम्पटेशन्स येऊ द्यायचे नाहीत आणि आपलं जे काही काम आहे ते पुढेपर्यंत न्यायचे. हे 5 ऑफ सोर्ड सांगतो. 7th हाऊस जे जोडीदाराचं आहे, मग ते सगळ्या प्रकारचे जोडीदार, व्यावसायिक जोडीदार, फ्रेंडशिप, जे अनमॅरिड असेल त्यांना फ्रेंडशिप, जे तुमच्यासोबत आहे, संगत दर्शवतं. सप्तम स्थान हे संगत दर्शवतं. तिथे 3 ऑफ वॉन्ड हे अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड. 3 ऑफ वॉन्ड हे सन इन एरीज, मेषेत सूर्य हा उच्चीचा होतो, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह असतो. मेष ही ॲक्शनची रास आहे आणि सूर्य हा पॉझिटिव्ह आहे ग्रह. सो दोन्ही शुभग्रह आहेत. सो तो हा पॉझिटिव्हनेस आहे. तो म्हणजे तुमच्या पार्टनर संबंधी, व्यावसायिक पार्टनर संबंधी किंवा तुमच्या लाईफ पार्टनर संबंधी एक बॉन्डिंग असेल. खूप चांगलं रिलेशन तुमचं मेंटेन होईल, त्यामुळे काही प्रश्नच नाही. 7th हाऊस खूप चांगलं आहे तुमचं. 8th हाऊस मून कार्ड अष्टमात गेलं, निगेटिव्ह कार्ड अष्टमात गेलं, त्याच्यामुळे जसं ही 6, 8, 12 ही पत्रिकेतली वाईट स्थानं असतात, पण इथे पापग्रह बसले की ते चांगली फळं देतात, कारण त्यांचा निगेटिव्हिटी कमी होते त्या ठिकाणी. आणि पॉझिटिव्ह जर शुभग्रह असले की त्या शुभग्रहांची शुभपणा कमी होतो, हे एक आहे. सो इथे हे निगेटिव्ह कार्ड आहे, तो ह्याची निगेटिव्हिटी कमी झाली आहे, त्यामुळे एक तुमच्या मनाची स्ट्रेंथ असणार आहे. इनफॅक्ट किंग ऑफ सोड 4th हाऊसला आहे, त्यामुळे क्लॅरिटी असणार मनाची. एक थोडंसं घरादारात तुमचा होल्ड राहील, वर्चस्व राहील. 7 ऑफ वॉन्ड मगाशी मी तुम्हाला सांगितलं, 6 ऑफ वॉन्ड नंतर येणार आहे 7 ऑफ वॉन्ड आहे. म्हणजे एकदा एखादी गोष्ट तुम्ही अचीव केली, विक्ट्री घेतली एखाद्या गोष्टीवरती, पराक्रम धाडसाने तुम्ही एखादी गोष्ट मिळवलीत की त्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाटते, तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतात, तुम्हाला येणारे अपोजिशन्स वाढतात, कॉम्पिटिटर्स वाढतात. सो इथे 9th हाऊसला भाग्यस्थानामध्ये जे परदेशागमनसुद्धा दाखवतं किंवा उच्च शिक्षण दाखवतं, अशाशी रिलेटेड तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत घेण्याची गरज आहे, हे इथे दाखवलं आहे. 5 ऑफ वॉन्ड मी तुम्हाला म्हटलं. आता 11th हाऊस हे लाभस्थान आहे, तिथे नाईट ऑफ कॉईन्स म्हणजे नाईट ऑफ पेंटॅकल्स आहे. नाईट ऑफ पेंटॅकल्स हे बरेचदा एक पेंटॅकल्स संबंधी चांगली बातमी आणतात, किंवा एखादं पेंटॅकल्स संबंधी म्हणजे तुमच्या मटेरियल रिसोर्सेस, धनासंबंधी, लाभासंबंधी एखादी गोष्ट, एखादा मेसेज तुम्हाला मिळणं किंवा एखादी गोष्ट तुमच्याकडे पोचणं. आता आणि हा मेसेज आहे ना, हा पॉझिटिव्ह असणार आहे. सो लाभस्थान तुमचं पॉझिटिव्ह आहे, प्रश्नच नाही. एखादी गोष्ट कदाचित तुम्हाला काही लाभ मिळणारे असतील किंवा काय त्यासंबंधी काही तुम्हाला एखादी बातमी कळू शकते किंवा त्या लाभासंबंधी गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत. नाईट्सचे काय आहेत, सैनिक आहेत ना, ते एका ठिकाणी फिक्स नसतात, ते मोमेंटमध्ये असतात. किंग्स असतात ते एस्टॅब्लिश आहेत, त्यांना कुठे जायचं नसतं, ते आपल्या त्या सिंहासनावर बसलेले असतात, त्यांना सगळं मिळवलेलं असतं. पण नाईट्स असतात हे सैनिक मूव्हिंगमध्ये असतात. सो एखादी पेंटाकल संबंधी तुमच्या काही म्हणजे लाभासंबंधी काही गोष्टी रखडल्या असतील तर त्या मोमेंटमध्ये येतील हे दाखवतं, किंवा त्याची एखादी बातमी तुम्हाला मिळेल, हे या कार्डवरून कळतं आहे. आणि दुसरं म्हणजे जे बॉटम ऑफ द डेक आहे ना, हे द वर्ल्डचं कार्ड आहे. द वर्ल्डचं कार्ड हे सुद्धा ट्रॅव्हलचं कार्ड आहे.
सो मला तर असं वाटतं कोणतरी बरेच जण तुमच्यापैकी ट्रॅव्हलिंग करणार असतील आणि आता सीझन पण असा आहे, एक्झाम्स वगैरे झालेले असतात मुलांच्या, तर कदाचित बाहेर जाणं असेल काय, तर तुम्ही तुमचं खाणं पिणं जपून, तब्येत पाणी जपून, एक प्लॅनिंगमध्ये थोडासा अलर्टनेस राहू दे प्रवासामध्ये. पण रायडरवरून दाखवते प्रवास खूप प्लिझंट होणार आहे. द वर्ल्डचं कार्ड कम्प्लिशनचं आहे, म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेणे आणि त्याचे चांगले बेनिफिट्स मिळणे, असा त्याचा अर्थ होतो. सो म्हणजे एखादं तुम्ही काम करताय तर ते शेवटपर्यंत पोचलं, त्याचे सगळे तुम्हाला फायदे मिळाले असा अर्थ. म्हणजे एखादा प्रवास जरी तुम्ही केला ना तरी तो तुमचा छान होईल. आणि सो असा ओव्हरऑल मला हा गायडन्स तुमचा दिसतोय की धनासंबंधी एक व्यवस्थित विचार करून जे काय ऑप्शन्स असतील, काय निवडायचे ते तुम्ही निवडा. प्रवासामध्ये थोडी काळजी घ्या. खाण्यापिण्यावरती एक जो खर्च आहे त्याच्यावरती कंट्रोल असू दे. एक मुलांसंबंधी किंवा एक तुमचा आता 7th हाऊस तर चांगला आहे, म्हणजे जोडीदाराशी जी सोबत आहे तुमच्या, त्यांच्याशी तुमचं रिलेशन खूप चांगलं आहे. सो प्रेमप्रणयाबद्दल हा होणार नाही. एक वेळ पंचमस्थान हे विद्येचं स्थान आहे, तर तिथे तुम्हाला थोडीशी मेहनत, 9 ऑफ वॉन्ड दाखवते की एक मेहनत तुम्ही घेताय पण तेवढेसे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही आहेत. पण मग अजून मेहनत, जरा अजून थांबून थोडा विचार करून थोडी शक्ती घेऊन अजून परत नव्याने मेहनत घ्या. हा एक आहे. कर्म करताना टेम्पटेशन्स मध्ये येऊ देऊ नका कुठल्याही प्रकारचे, असं. सो हा ओव्हरऑल गायडन्स आहे. फाईल नंबर 1. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा. ओके, थँक्यू. फाईल नंबर 2. वेलकम टू रीडिंग. तुमची कार्ड्स ड्रॉ करूया, पण त्याआधी आपण रून कास्टिंग करायचे. रून्स कोणते येतात ते बघूया. तुम्हाला थुरिसाज, तुरिसाज आणि मन्नाज हे दोन्ही रून ॲक्च्युली बाहेर आले आहेत. आपण कार्ड्स पाहूया तुमची कोणती आहेत.
बॉटम ऑफ द डेक द मॅजिशियनचं कार्ड आहे. खूप छान पॉझिटिव्ह कार्ड आहे मॅजिशियनचं. मॅनिफेस्टर आहे मॅजिशियन. कार्डची ओळख करून घ्या. फर्स्ट हाऊसमध्ये तुमच्या 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. फाय ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सेकंड हाऊसमध्ये. थर्ड हाऊसमध्ये स्ट्रेंथ. सॉरी. फोर्थ हाऊसमध्ये 10 ऑफ वॉन्ड. फिफ्थ हाऊसमध्ये 4 ऑफ वॉन्ड. सिक्स्थ हाऊसमध्ये 2 ऑफ पेंटॅकल्स. सेवन्थ हाऊस जजमेंटचं कार्ड आहे. एट्थ हाऊस द चॅरियट. नाइन्थ हाऊस 3 ऑफ स्वॉर्ड्स. टेंथ हाऊस एस ऑफ पेंटॅकल्स. 11th हाऊस किंग ऑफ पेंटॅकल्स. and 12th house knight of swords. जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. डबल ऋण आहे तुम्हाला. हे मनात ऋण हे तुम्हाला स्वतःला दर्शवतं. द सेल्फ ह्युमॅनिटीला दर्शवणारं ऋण आहे. थोडीसा आज गेटवेचं ऋण आहे, पण मिनिंग बघायला पाहिजे. इथे त्याचा काय संबंध लागतो ना ते जरा बघावं लागेल. पण त्यांचे अर्थ फार डीप असतात. जरा मेडिटेट करते. इथे कसं आहे, हे मनास जे ऋण आहे ना, हे मनास ऋण हे तुम्हाला स्वतःला दर्शवतं. म्हणजे सेल्फ, तुम्ही स्वतः किंवा ह्युमन काइंड यांना दर्शवणार आहे हे. आणि त्यामुळे ह्याच्यासोबत जे ऋण असेल त्याचा डायरेक्टली इफेक्ट ह्याच्यावरती होतो सर्वसाधारणपणे. तर मनास काय दाखवतं, ह्युमन काइंड म्हणजे आपण स्वतः, आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे का आहोत, तर कारण आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, आपल्यामध्ये बदल घडवण्याची इच्छा आकांक्षा आहे. आपण आपल्या ट्रेडिशन्स, आपली संस्कृती बदलली आहे, घडवली आहे. आपण वाचू शकतो, लिहू शकतो. सो आपल्यामध्ये एक लाईक जसं पाणी असतं, तो इसेन्स आहे आपल्यामध्ये. जसं पाणी स्वतःला बदलतं, कुठलाही कलर आपण त्यामध्ये घालू त्या कलरचं होऊन जातं. ते एक प्युरिटी आहे पाण्यामध्ये. तसं आपण मनुष्य प्राणी हे सतत बदलत असतो, आपल्यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करत असतो. पण या मनाचं सांगणं असं आहे की ही वेळ आहे ती खूप प्रोग्रेसची आहे, खूप डेव्हलपमेंटचा पिरियड आहे हा तुमचा. सो आता एंड रिझल्टवरती लक्ष न देता ॲक्च्युअल कामावरती लक्ष देणं हे तुम्ही जास्त महत्त्वाचं आहे. हे कुठेतरी मनाला जरूर सांगतं की लाईक जसं एखादा जेव्हा डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रेस होते त्याच्या अगोदरचा काळ काय असतो, अगोदरचा पिरियड हा
हा रेक्टिफिकेशनचा असतो. ज्या ज्या चुका आहेत त्या आपण निस्तरायच्या आहेत, त्यातून आपण स्वतःला डेव्हलप करायचं, आपल्याला स्वतःला चेंज करायचं. म्हणून हे ऋण आहे आपल्यामध्ये. ती आपल्या मनुष्य प्राण्यांमध्ये ती मुळातच ॲबिलिटी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला चेंज करत आपल्याला स्वतःला वर आणत असतो. सो मन्नासचा ॲडवाईस असाच आहे की जसं एखादं बी पेरायचं असेल तर आधी शेत नांगरलं जातं, शेत तयार केलं जातं, माती मोकळी केली जाते. तसं तुम्हाला आता गरज आहे तुमच्या स्वतःवरती. द सेल्फ हा त्याचा कीवर्ड आहे. तुम्हा स्वतःला ते रिप्रेझेंट करतं. सो आता तुम्हाला तुमच्या स्वतःवरती काम करण्याची गरज आहे. पुढे काय एखादं त्याचं इच्छित काय फळ मिळेल किंवा त्यापासून काय बेनिफिट्स होतील इथे न बघता ॲक्च्युली ही वेळ ही ती गोष्ट स्वतः करण्याची आहे. तुरीसाज हे ऋण ॲक्च्युली गुड लक आहे. सो मे बी यामुळे कदाचित तुम्ही या गुड लकचे फायदे घेऊ शकता. या तुरीसाजचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. दुसरं म्हणजे तुरीसाज हे ऋण. आता हे ऋण कसं आहे ह्याचं जर हे बघितलं ना तर एखाद्या फांदीला काटा असतो ना तसं ह्याचं चित्र आहे. त्याचा अर्थही तसा आहे की प्रोटेक्शन. हे प्रोटेक्शनचं ऋण सुद्धा आहे. म्हणजे संभाव्य धोके ओळखून तुम्ही स्वतःला एखाद्या धोक्यांच्या बाबतीत एक घाईगर्दीने निर्णय घेणं किंवा घाईगर्दीने अप्रोच करण्याऐवजी एक डिफेन्स स्टँड घेतला पाहिजे असं कुठेतरी या कार्डचं मिनिंग आहे. सो हे एक पुढचा धोका ओळखून त्या बाबतीत आपण काही स्टेप्स घेणं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशी आता ही कंडिशन आहे की तुम्हाला काही गोष्टींवरती जाणीवपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे हे सांगणारं ऋण आहे हे. सो आणि हे तुम्हाला कनेक्टेड आहे. सो हे तुमच्या संबंधित आहे. आणि आता जर ही जी बाकी तुमचे टॅरो कार्ड्स पाहिल्यानंतर फर्स्ट कार्ड जे फर्स्ट हाऊसमध्ये जे तुम्हाला रिप्रेझेंट करतं तिथे 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. 7 ऑफ पेंटॅकल पेशन्स सांगतं. दोन अर्थांनी हा होतो की तुम्ही आता काही पास्टमध्ये काम केलं आहे आणि आता त्याला आता जसं हा वाट बघतोय की ह्या झाडाला या रोपट्याचं कधी मोठं झाड होईल आणि ते फ्रुटफुल होईल आणि त्याचं बेनिफिट्स त्याला मिळतील. सो पेशन्स त्या दृष्टीने एक पेशन्स किंवा एक या संबंधी इमिजिएट काही निर्णय पेंटॅकल्स संबंधी आहेत. 7 ऑफ पेंटॅकल्स. पेंटॅकल्स हे आपले फायनान्स दर्शवतात. फायनान्स आपल्या सगळे मटेरियल रिसोर्सेस दाखवतात. सो त्या संबंधी ही वेळ नाही आहे घाईगर्दीने निर्णय घेण्याची. हा असा कुठेतरी हा मेसेज आहे की इथे पेशन्स असण्याची गरज आहे. इथे एक थोडंसं हे 7 ऑफ पेंटॅकल्स याचा कीवर्ड एक कंटेम्प्लेशन आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेण्या अगोदर त्याच्या सगळ्या बाबी निरखून बघायच्या, त्यावरती विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. सो पेशन्स दाखवणारे हे कार्ड तुमच्या फर्स्ट हाऊसमध्ये कुठेतरी हा एक मेसेज आहे की तुम्ही आता पैशासंबंधी एक थोडासा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. दुसरं एक गोष्ट आहे की धनस्थानामध्ये 5 पेंटॅकल्स निगेटिव्ह कार्ड आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट अष्टमामध्ये द चॅरियट कार्ड आहे. धनस्थानामध्ये 5 पेंटॅकल हे चिंता दर्शवतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या फायनान्सबद्दल तुमची जी धनसंपत्ती जी काय असेल मटेरियल तुमचे रिसोर्सेस आहेत त्याबद्दल तुम्हाला काहीतरी चिंता दर्शवते. आणि म्हणूनच की काय ते चॅरियट हे कार्ड हे 4th हाऊस आहे. जिथे आपलं मनशांतीचं घर आहे ना तिथलं कार्ड हे तुमचं अष्टमात आहे. सो ते जे यावरून असंही दिसतं की मे बी कदाचित त्यामुळेच एक थोडीशी चिंता तुम्हाला त्या सध्या तुमच्या पैशासंबंधी त्याच्या नियोजनासंबंधी कदाचित तुम्हाला काही चिंता असेल म्हणून हे तुमचं 4th हाऊसचं कार्ड अष्टमात आहे. इवन 4th हाऊसला 10 ऑफ वॉन्ड हे कार्ड हे बॅगेज दाखवतं. आपण एखाद्या गोष्टीचं आणि ते 4th हाऊसला बसलं म्हणजे मनाच्या घरात आहे.
सो एक मानसिक कुठलं तरी दडपण किंवा एक बॅगेज तुम्ही कॅरी करताय किंवा त्या ओझ्याखाली आहात तुम्ही, हे असं दाखवणार आहे. सो एक ओव्हरऑल बघता पैशासंबंधी थोडीफार चिंता तुम्हाला, तुमच्या फायनान्स संबंधी, धनासंबंधी काहीतरी चिंता असावी. एक या आठवड्यात तुम्हाला त्याचं काहीतरी प्रॉपर नियोजन करणं गरजेचं दिसतं. एक तृतीय स्थान हे आपलं पराक्रम धाडसाचं असतं. तिथे स्ट्रेंथ आहे, त्यामुळे त्या स्थानाला बल आहे, तुमच्या धाडसाला बल आहे. म्हणजे एखादी गोष्ट करताना तुम्ही त्याचा अप्रोच तुमचा चांगला असेल, तुम्ही तुमचं मेंटल स्ट्रेंथ वापराल, तुमचं इंटेलिजन्स वापराल, विजडम वापराल तिथे, असं दिसतं. आणि दुसरी गोष्ट, हे स्ट्रेंथ कार्ड हे ॲक्च्युली 5th हाऊसचं कार्ड आहे. 5th हाऊस हे आपलं संततीचं हाऊस आहे. इथून प्रेमप्रणय बघितला जातो. दुसरं विद्याभ्यास बघितला जातो. ते कार्ड तुमचं तृतीय स्थानात बसलेलं आहे. सो या संबंधी एखादं थर्ड हाऊस आहे, इथे मिथुन राशी पडते. मिथुन राशी कम्युनिकेशनचं घर आहे. जरी या थर्ड हाऊसवरून आपण लहान मोठे प्रवास देखील पाहतो. हे कम्युनिकेशनचा हाऊस आहे. सो मे बी 5th हाऊस रिलेटेड काही कम्युनिकेशन असेल तर त्याला तुम्हाला बळ आहे, स्ट्रेंथ मिळालेलं आहे. मग 5th हाऊस काय तर लव्ह लाईफबद्दल तुम्हाला काही कम्युनिकेट करायचं असेल, त्या संबंधी एक पुढे पावलं टाकायची असतील तुमच्या, तर त्याला एक स्ट्रेंथ आहे. दुसरं म्हणजे एक मिनिट, तर अजून एक पॉईंट माझ्या लक्षात आलेलं, पण आता माझ्या पटकन एकदम स्ट्राईक केलं झालं. 5th हाऊस विद्याभ्यास, शिक्षणासंबंधी जर तुम्हाला काही कम्युनिकेशन करायचं असेल, हे ओव्हरऑल सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन दर्शवलं जातं आहे. मग तुम्ही एक पत्रव्यवहार असू दे, ईमेल असू दे, ओव्हरऑल सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन ह्या थर्ड हाऊस दाखवतो. सो संततीविषयी किंवा विद्याभ्यासाविषयी किंवा तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीविषयी किंवा प्रेमसंबंधांविषयी जर काही पुढे अप्रोच करायचं असेल किंवा कम्युनिकेट करायचं असेल तर त्याला एक चांगलं बळ आहे. 6th हाऊसमध्ये 2 ऑफ पेंटॅकल्स आहे आणि अगदी अपोजिटला 12th हाऊसमध्ये नाईट ऑफ स्पोर्ट्स आहे. आता 6th हाऊस हे तुमच्या कर्मस्थान दाखवतं, ते 2 ऑफ पेंटॅकल्स. ही 2 ऑफ पेंटॅकल्सची एनर्जी ना ही लाईक ज्युपिटर इन कॅप्रिकॉन आहे. कॅप्रिकॉन मुळातच कष्ट करणारी रास, एक कष्टाची रास आहे. दुसरं एक स्ट्रॅटेजी आहे, एक एका पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने काम करणारी. सो तिथे ज्युपिटर म्हटले त्या गुणांमध्ये वृद्धी होते. सो 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड तुमचं 6th हाऊसमध्ये असं दाखवतं की कदाचित तुम्ही मल्टीटास्किंग कराल किंवा हे, आणि हे कंट्रोल, फुल कंट्रोल दाखवतं. हे कार्ड आहे ना, कंट्रोल दाखवतं की तुम्ही सगळ्या गोष्टीवरती, मग तुमच्या आजारपणावरती सुद्धा तुमचा होल्ड असेल, कंट्रोल असेल. तुमच्या नोकरी व्यवसाय जे काय करिअर तुमचं आहे त्याबाबत संपूर्ण कंट्रोल तुमचा असेल. तुम्ही कदाचित मल्टीटास्किंग कराल. दुसरं म्हणजे 12व्या स्थानामध्ये नाईट ऑफ स्पोर्ट्स आहे. नाईट ऑफ स्पोर्ट्स 12वं स्थान हे आपलं अडथळ्यांचं स्थान, म्हणजे कुठल्याही कार्यामध्ये जे अडथळे येतात त्याचं स्थान आहे. आणि तिथे हा नाईट ऑफ स्पोर्ट आहे. नाईट ऑफ स्पोर्ट हा सगळ्यात फास्ट नाईट आहे आणि ॲक्शन ओरिएंटेड, म्हणजे एखादी गोष्ट जिंकण्यासाठीच त्याच दिशेने तो अप्रोच करतो असं आहे. त्याचे सगळ्या ॲक्शन्स हा जिंकण्यासाठीच आहेत. इवन चेस करणं, एखादी विक्ट्री आहे ना ती चेस करणं, हे नाईट ऑफ स्पोर्ट दाखवतो. सो ज्या अर्थी तुमचा इथे कंट्रोल आहे ना 6thला, त्या अर्थी तुम्ही प्रत्येक अडथळे असाल ना, ते अडथळे तुम्ही त्यांना प्रॉपर फाईट कराल, हे असं कुठेतरी दिसतंय.
म्हणजे जे काही तुम्हाला काही या पुढच्या आठवड्यामध्ये काही फेस करावं लागेल तर तुम्ही ते पॉझिटिव्हली फेस कराल, अगदी पुरे पडाल त्याला. 7th हाऊसमध्ये जजमेंटचं काळ आहे. जजमेंटचे काळ एक रिबर्थ दाखवतं किंवा एखादी रिन्युअल दाखवतं एखाद्या ठिकाणी, एखाद्या गोष्टीचं एक नव्याने सुरुवात अशी पण होते. म्हणजे अगोदर एक पुनर्जीवन मिळालं एखाद्या गोष्टीला. आणि ते 7th हाऊसमध्ये, 7th हाऊस हे सगळ्या प्रकारच्या जोडीदारांचं आहे. सो मे बी कदाचित आता जजमेंटचं काळ काही वेळा असंही दाखवतो की एखादं लिटिगेशन असेल आणि निकाल तुमच्या बाजूने लागला, किंवा जजमेंटचं काळ असंही आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीची नव्याने सुरुवात करते आता एक. सो एक 7th हाऊस रिलेटेड आहे. ते कदाचित तुम्ही एखादा तुमच्या व्यवसायामध्ये एखादा भागीदार नव्याने येत असेल, किंवा मग सप्तमाशी रिलेटेड एखादी नव्याने तुम्ही अप्रोच करत असाल, कुठल्या तरी संधी तुम्हाला येत असेल असंही दाखवतं. 8th हाऊसचं तर मी सांगितलं. द चॅरियट हे 4th हाऊसचं कार्ड इथे आहे. तर तुम्हाला थोडंसं एक मे बी कदाचित तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड वगैरे कदाचित, कारण हे लाभस्थान आहे, कर्माचा लाभ, हे पॉझिटिव्ह दिसतं. हे नाईट ऑफ पेंटॅकल्स किंग ऑफ पेंटॅकल्स आहे इथे नाईट, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आहे. इनफॅक्ट 2nd हाऊस जे आहे ना ते आपलं एक वडिलोपार्जित धन किंवा आपलं स्वतःचं धन कमवलेलं, जे आपल्या इन्व्हेस्टमेंट्स असतात, आपलं गोल्ड असतं, हे सगळं ह्या स्थानावर. सो मे बी कदाचित इन्व्हेस्टमेंट रिलेटेड एखादी चिंता तुम्हाला भेडसावत असेल असं दाखवतं. आता इथे बघितलं ना कर्मस्थानामध्ये एस ऑफ पेंटॅकल्स आहे. एस ऑफ पेंटॅकल्स हे नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन देवाच्या कृपेने एखादी छान संधी तुमच्या आयुष्यात येत आहे. एक पैशाच्या रिलेटेड, मटेरियल रिसोर्सेस रिलेटेड किंवा कुठल्याही प्रकारचं मॅनिफेस्टेशन पेंटॅकल्स दाखवतात. एखादी गोष्ट तुम्हाला आयुष्यात घडवायची आहे, एखादी करायचं आहे, गोल आहे तुमचं, एम आहे, तर त्याची एक चांगली संधी तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने येते. किंग ऑफ पेंटॅकल्स लाभात आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स दाखवतं की किंग ऑफ पेंटॅकल्स एस्टॅब्लिश आहे, समृद्ध आहे. सो लाभाच्या दृष्टीने तुमच्यामध्ये हे कार्ड्स खूप दाखवतं की तुम्हाला चांगले लाभ आहेत. इनफॅक्ट ही जी संधी येणारी आहे ही सुद्धा एक तुम्हाला चांगले, कारण कर्माचाच लाभ या घरातून बघितला जातो. ही जी संधी येणारी आहे ही सुद्धा तुम्हाला खूप फ्रुटफुल होईल असंही दिसतं आहे. इनफॅक्ट हे पब्लिक रिलेशन्सचं घर आहे. सो तिथेही तुम्हाला कदाचित एक कॉपरेशन मिळण्याचे चान्सेस आहे, कारण हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे किंग ऑफ पेंटॅकल्सचं. 3rd हाऊसमध्ये स्ट्रेंथचं कार्ड आहे, अगदी अपोजिट तुमचं 3 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड आहे. हे काय आहे, 9th हाऊस हे आपलं भाग्यस्थान असतं किंवा आपल्या ज्या धार्मिक संकल्पना असतात किंवा आपण हायर एज्युकेशन घेणार असो किंवा एक धार्मिक शिक्षण घेणार असो किंवा एक परदेश गमनाचं पण हे कार्ड आहे. तर 3 ऑफ सोड आहे ना, ही एनर्जी कशी आहे, सॅटर्न इन लिब्रा, की तिथे तुळ राशीमध्ये शनी उच्च आहे. सो ती एक बॅलन्सची रास आहे. तिथे सॅटर्न म्हणजे ते एक प्रकारचं डिवोशन, एखादी गोष्ट मिळवायची आपल्याला, मग तुम्हाला तिथं हायर एज्युकेशनचं हाऊस आहे 9th हाऊस. सो तुम्हाला हायर एज्युकेशन मिळवायचं असेल किंवा एक धार्मिक आपल्या संकल्पनांचे किंवा धर्माशी रिलेटेड तुम्हाला काय करायचं असेल, मंत्र जाप किंवा काहीही एक सेवा करायची असेल की त्या दृष्टीने एक उच्च शिक्षण घ्यायचं असेल, काही धार्मिक शिकायचं असेल, तर त्या ठिकाणी एक डिवोशनची एनर्जी इथे आहे. मग डिवोशन म्हटलं की आपल्याला आपल्या स्वतःवरती काही बंधनं घालावी लागतात, काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक टाळाव्या लागतात, काही गोष्टी फोकसमध्ये कराव्या लागतात. सो ही डिवोशनची एनर्जी 3rd सोड आहे आणि त्याला स्ट्रेंथ आहे 3rd हाऊसमधून. तुमच्या पराक्रमस्थानात स्ट्रेंथ आहे, बरोबर सप्तमात, कारण सप्तमामध्ये जे
इनफॅक्ट आपल्या रिअल कुंडलीमध्ये सुद्धा जे समोरासमोरचे जे ग्रह असतात ते इमिजिएट इफेक्ट करणारे असतात. कारण ते अगदीच समोर असतात ना. जसं तुमचा एखादा मित्र समोर आला तर तुम्ही त्याची भेट घ्याल, भरभरून बोलाल, त्याच्याशी मैत्री कराल. तो जे इतर स्थानात असेल तर तो लांबून कम्युनिकेट करेल तुमच्याशी, पण समोर असेल तर समोरून भेटेल. एखादा शत्रू असेल समोर उभा तर तिथे हाणामारी होईल, पण लांबून असेल तर तो काय करेल, गमिनी काबे करेल. तसं समोरासमोरची जी कार्ड्स असतात ना ती इमिजिएट इफेक्ट करणारी असतात. सो थर्ड ऑफ स्वोर्ड इथे जे धार्मिक गोष्टींना जे काही तुम्ही कराल किंवा धार्मिक शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला एक स्ट्रेंथ आहे. इवन कुठे बाहेर एक प्रवासाला जायचं असेल धार्मिक तर त्याला सुद्धा एक चांगलं स्ट्रेंथ आहे असं. सो ओव्हरऑल स्प्रेड चांगला आहे. फक्त इथे जी काही थोडंसं चिंता वगैरे आहे ना तिथे लक्ष देण्याची गरज आहे. आणि मॅजिशियनचं कार्ड बॉटम ऑफ द डेक आहे. मॅजिशियनचं कार्ड हे अत्यंत पॉवरफुल कार्ड आहे टॅरोटमध्ये. मॅजिशियन दाखवतो की सगळ्या प्रकारचं मॅनिफेस्टेशनची पॉवर मॅजिशियनकडे आहे. म्हणजे जे मनात आणेल ते तो घडवेल अशी पॉवर आहे. आणि ते कार्ड तुमच्या बॉटम ऑफ द डेक आहे. म्हणजे ती पॉवर आहे तुमच्यामध्ये. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही कराल. इनफॅक्ट ह्या येणाऱ्या काळात, या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये तुमची जी शॅडो साईड आहे ना, म्हणजे जी ॲक्च्युअल तुमच्या मनाची कंडिशन ही अशी आहे की जर तुम्ही मनात आणलं ना तर तुम्ही सगळ्या गोष्टीला पुरे पडाल, सगळ्या गोष्टी कराल. जे तुम्हाला हवं ते तुम्ही प्रत्यक्षात उतरवाल. ही मॅजिशियनची कार्ड. मॅजिकली उतरवाल तुम्ही सगळ्या गोष्टी, मॅजिकली कराल, अशक्यातून शक्य घडवाल असं काहीच आहे. सो आणि हे तुरीसाज हे जरी अपकमिंग काही डेंजर असेल त्याच्यावरती आपण स्वतःहून प्रयत्न करून एक प्रोटेक्शन संदर्भात आपण विचार करायचा, किंवा एखाद्या गोष्टीवरती एक सध्या एखादी अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती तुम्ही स्वतः विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. हे जरी दाखवत असलं तरी हे गुड लकसुद्धा दाखवतं. त्यामुळे हां, अजून एक मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, मी माझ्या मनातून काहीतरी गेलं. हे 4 ऑफ वॉन्ड आहे ना, हे 4 ऑफ वॉन्ड हे विक्ट्री दाखवतं. आणि म्हणजे इथे आनंद आहे, इथे आनंदोत्सव आहे तुमच्या पंचम स्थानामध्ये. सो संततीबाबत तुम्हाला चांगल्या गोष्टी कदाचित ऐकायला मिळतील, किंवा एक तुमच्या लव्ह लाईफबद्दल चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. तो एक पॉझिटिव्हनेस आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड कम्युनिकेशन काय असेल तर त्याला दुसरं काय माहिती का, या पंचम स्थानामध्ये पंचम स्थानापासून आपण आणखीन काय बघतो, जसं हे रेस किंवा लॉटरी, जुगार, किंवा बौद्धिक लेवलवरती जो पैसा माणसाला मिळवता येतो, एखादा छंद जोपासून किंवा त्यापासून जो पैसा एखादी व्यक्ती मिळवते, तो सुद्धा या पंचमावरून बघितला जातो. आणि आता ते कार्ड तुमच्या 3rd हाऊसला आहे, कम्युनिकेशनला आहे. सो त्याच्याशी रिलेटेड कम्युनिकेशन आहे ना ते तुम्हाला फ्रुटफुल होण्याचे चान्सेस आहे. कारण इथे बघा ना, लाभामध्ये किंग ऑफ पेंटॅकल आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने जर काही तुम्ही प्रयत्न करत असाल, म्हणजे एखाद्या ऑनलाईन तुम्ही काही करताय, एक लॉटरी किंवा काही, त्या दृष्टीने जे काही कम्युनिकेट कराल ना तर त्याला एक फायदा आहे, इथे फायदा देणारा आहे पिरियड. तर मे बी तुम्ही लॉटरीचं तिकीट काढून बघू शकता, किंवा कम्युनिकेशन हे कुठल्याही प्रकारे करता येतं, तसं काही प्रश्न नाही. हे वाया इंटरनेट, वाया पत्रव्यवहार, हे सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन 3rd हाऊस म्हणून दाखवलं जातं. सो या रिलेटेड जे काही असेल ना तर त्याला एक चांगले रिझल्ट तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. अगदी समोरासमोर कार्ड्स आहेत. सो ओव्हरऑल हा वीक चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे हे नाईट ऑफ स्वोर्ड आहे ना, नाईट ऑफ स्वोर्ड कधी कधी आहे ना आपल्या आयुष्यातलं मिसफॉर्च्यून आलं किंवा गेलं या दोन्ही गोष्टी दाखवतं.
आता हे व्ययात बसलं आहे ना, तर असं समजा की तुमच्या आयुष्यातलं मिसफॉर्च्यून गेलं, त्याची दिशा पण तिथे आहे, पुढे जाणारी आहे. सो हॅव अ पेशन्स. तुमच्या आयुष्यातले मिसफॉर्च्यून गेलेले एक चांगले दिवस तुम्हाला येऊ घातलेले आहेत. ओव्हरऑल खूप चांगलं आहे, एक गुड लक आहे तुम्हाला. एक चांगली दैवी संधी, एक क्रिएटिव्ह संधीसुद्धा तुम्हाला मिळते असं. त्यामुळे असं हा स्प्रेड खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे मला सांगा. व्ह्यूज लिहा आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच पाहत राहा चॅनलला. थँक्यू. फाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. सोविलो रून आहे. टॅरो कार्ड्स बघूया. रून्सवरून काय आपल्याला ओव्हरऑल थोडी एक आयडिया येते, एक थीम कळते पुढच्या आठवड्याची. Bottom of the deck, Five of Wand. फर्स्ट हाऊसला टू ऑफ कप्स, पार्टनरशिप युनियनचं कार्ड आहे. सेकंड हाऊस एस ऑफ कप, छान. थर्ड हाऊस फाइव ऑफ स्वॉर्ड्स. फोर्थ हाउस मैजिशियन. फिफ्थ हाउस व्हील ऑफ फॉर्च्यून. सिक्स्थ हाउस एट ऑफ वॉन्ड. सेवंथ हाउस टेम्परन्स. एट्थ हाउस सिक्स ऑफ पेंटेकल्स. नाइन्थ हाउस थ्री ऑफ पेंटेकल्स. 10th हाउस द फूलचं कार्ड आहे. 11th हाउस 8 ऑफ कप्स आणि 12th हाउस द वर्ल्ड.
जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. सोविलो ऋण आहे ना, हे सूर्याचं ऋण आहे. सूर्याची पॉवर आहे याला. जसं सूर्य आत्माकारक आहे, सगळं जीवसृष्टी आहे आपल्या पृथ्वीवरती सूर्यामुळेच आहे. तर इथे काहीसा ह्याचा मेसेज असा आहे की आता आणि एक सूर्यामुळे काय होतं, एक अंधारावरती उजेडाने मात होते, तो एक क्लॅरिटी येते. सो सोविलोचा एक मेसेज असा आहे की आता तुमच्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी आहे आणि एक हिलिंग पण सुरू झालेलं आहे. सो त्याचं हे एक ऋण आहे. गुड हेल्थ दाखवतो, एक आनंद दाखवतो, फॉर्च्यून दाखवणार. सो ओव्हरऑल इतर कार्डसुद्धा बघितली ना त्यांची पोझिशन, तर ओव्हरऑल पुढचा हा आठवडा तुम्हाला खूप एक मानसिकदृष्ट्या खूप चांगला जाणार आहे असं काहीसं दिसतं आहे. एक तर फर्स्ट ऑफ ऑल जे प्रथम स्थानामध्ये 2 ऑफ कप्सचं कार्ड आहे ना, हे 2 ऑफ कप्सचं कार्ड याचे बरेच असे अर्थ होतात. पण एक अर्थ असा आहे की तुमचं जे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड यांच्यामध्ये गट्टी आहे, एक मैत्री झालेली आहे. त्यामुळे तुमचं माइंड हे बॅलन्स आहे. एक तुमच्यामध्ये असं विचारांची म्हणतात ना, दोन्ही मनांमध्ये विसंवाद नाही आहे, एक मैत्री झाली आहे. त्यामुळे एक तुमचा सगळ्या तुमच्या लाईफवरती तुमचा जो अप्रोच असणार आहे ना, हा बॅलन्स असणार आहे. एक दोन्ही मनामध्ये हार्मनी दाखवणारं हे कार्ड आहे 2 ऑफ कप्सचं. दुसरं हे कार्ड असंही दाखवतो, एक युनियन पण दाखवतं. याचा अर्थ युनियन होतो, प्रेम होतो, किंवा एखादी व्यक्ती, एखाद्या प्रेमाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं असंही होतं. सो मे बी काहींच्या बाबतीत असंही होईल की एखादं प्रपोजल तुम्हाला येईल. कप्स हे काय इमोशन्स आहेत, प्रेम, नातेसंबंध दर्शवतात. सो एखादं नातेसंबंध तुमच्या आयुष्यात नव्याने येईल असंही काहीसं दाखवते. आणि कदाचित तुम्ही आता हे फर्स्ट हाऊस हे तुमचं स्वतःचं आहे, स्वतःचं फिजिक दाखवणार आहे, तर तुम्ही कदाचित त्या व्यक्तीची भेट घ्याल असं काहीसं या कार्डवरून दिसतं. फर्स्ट हाऊसवरून ते घर दिसतंय, कदाचित घराच्या जवळपास कुठेतरी भेट होईल. मे बी सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये अलाईन होतील, एक नातेसंबंध दृढ होतील असंही. म्हणजे एक इमोशन्सची देवाणघेवाण, दोन्ही कप्स एक्सचेंज होत आहेत किंवा सो एक इमोशन्सची देवाणघेवाण होईल असं काहीसं दिसतंय इथे. दुसरं काय माहिती आहे का, सप्तम स्थानामध्ये टेम्परन्सचं कार्ड आहे. टेम्परन्सचं कार्ड हे माइंड बॅलन्स दाखवतं, एक का मनाचा बॅलन्सपणा. आणि दुसरं म्हणजे एक इमोशन्स बॅलन्स केले जात आहेत असंही दाखवतं. किंवा एक जे शेअरिंग आहे मनाचं, एक ते इन बॅलन्स आहे असं दाखवतं. हां, तिसरी गोष्ट, हे व्हील ऑफ फॉर्च्यून आणि टेम्परन्स ही दोन्ही कार्ड आहेत ना, ही भाग्यस्थानाची कार्ड आहेत. दोन्ही कार्ड भाग्य दर्शवतात, भाग्याचं काय म्हणतात त्याला, एक भाग्याची साथ दर्शवतात. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे हे 10th हाऊसचं कार्ड आहे आणि टेम्परन्स आहे, सॉरी, व्हील ऑफ फॉर्च्यून हे 9th हाऊसचं भाग्यस्थानाचं कार्ड आहे. आणि टेम्परन्स जे आहे ही भाग्यस्थानामध्ये धनुरास पडते, त्या धनुराशीला दर्शवणारं कार्ड हे टेम्परन्स आहे. सो ही दोन्ही कार्ड आहेत ना, ही भाग्याची आहे आणि ती आता ही तुमच्या सप्तमामध्ये आहेत आणि पंचमामध्ये आहेत. सप्तम स्थान हे जोडीदाराचं आहे, पंचम स्थान हे तुमच्या प्रेमजीवनाचं आहे. सो फर्स्ट हाऊस बघितल्यानंतर असं दिसतं की एक भाग्याची साथ तुम्हाला कदाचित एखादी नवीन जोडीदार विषयक संधी तुमच्या आयुष्यात निर्माण करेल, एखादी प्रेमाची संधी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करेल. व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे एक नवीन
जुनं संपून एका नव्याची सुरुवात, नवीन चक्र फिरलं आहे आणि एक जुनं संपलं आहे आणि एक नवीन सुरुवात झालेली आहे आणि ती पंचमामध्ये झालेली आहे. सो कदाचित प्रेमजीवनाची सुरुवात असा त्याचा अर्थ घेता येईल. ओके. सेकंड हाऊस जे आपलं कुटुंबस्थान दाखवतं, ते कुटुंबस्थानामध्ये एस ऑफ कप्स आहे. एस ऑफ कप्सचा अर्थ डिवाइन लव किंवा प्रेम असा होतो. सो एक कौटुंबिक सौख्य तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये एक्सपिरियन्स कराल. बरीच कॉम्बिनेशन्स आहेत याच्यामध्ये. आता हे मॅजिशियनचं जे कार्ड आहे ना, मॅजिशियन कार्ड या कार्डचा ग्रह बुध आहे. मॅजिशियन कार्ड थर्ड हाऊस आणि सिक्स्थ हाऊस रिप्रेझेंट करतो. थर्ड हाऊस हे आपल्या कम्युनिकेशनचं आणि आपल्या धाडसाचं आहे, छोट्या मोठ्या प्रवासांचं आहे. आणि सिक्स्थ हाऊस हे आपल्या करिअर विषयक आहे, ऋणरोगांचं आहे. सो या दोन्ही स्थानाचं रिप्रेझेंट करणारा मॅजिशियन हे तुमच्या चतुर्थात आहे. सो मे बी चतुर्थाविषयी ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींना एक मोमेंट मिळेल. चतुर्थामध्ये हे तुमचं स्वतःचं घर, तुमच्या मनाचं घर चतुर्थ स्थान दर्शवतं. सो एक मानसिक शांती किंवा एक तुमच्या सुखसोयी याविषयी तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्याल आणि एक ती पूर्णत्वाला न्याल. कारण हे 5 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड हे विनिंग ॲट ऑल कॉस्ट. म्हणजे जे काही तुम्ही कराल त्यामध्ये यश तुम्ही घ्याल आणि ती ॲक्शन काय असेल माहिती आहे, फास्ट असेल. कदाचित ह्या गोष्टी फार झटपट होतील, जलद मार्गाने होतील असं काहीसं दिसतंय. फास्ट पेसने होतील. कर्मस्थानामध्ये द फूल कार्ड हे एखादी नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये दाखवतं. आता ही तिन्ही कार्ड बघा ना. द फूल कार्ड हे नवीन बिगिनिंग दाखवतं. कुठेतरी इथे तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनमुळे नवीन एक संधी तुम्हाला प्रेमाविषयक, जोडीदाराविषयक संधी तुमच्या आयुष्यामध्ये येते. ती एक नवीन बिगिनिंग आहे. एक फोर्थ हाऊसमध्ये द मॅजिशियन तर रिसोर्सफुल आहे, एक गुड ऑर्गनायझर आहे. कदाचित तुम्ही तुमच्या घरातल्या सुखसोयींबाबत जरा ऑर्गनाईज व्हाल. म्हणजे एक कदाचित टापटीपणा येईल, मे बी कदाचित. हां, दुसरं म्हणजे रिसोर्सफुलनेस आहे मॅजिशियनकडे. त्यामुळे सुखसोयींबाबत कदाचित त्याविषयी तुम्ही काहीतरी कराल. नवीन सुखसोयी आणण्याबाबत असेल किंवा एक फुलफिलमेंट यावी म्हणून त्या ठिकाणी. इथे फुलचं कार्ड आहे कर्मस्थानामध्ये, ते एक नवीन बिगिनिंग दाखवतं. आणि बिगिनिंग पण अशी आहे की तुम्ही कदाचित एक अगोदरचं सोडून काहीतरी नवीन स्टार्ट कराल. एखादी नवीन काहीतरी कुठला तरी लाभ शोधण्यासाठी प्रयत्न कराल, असं काहीसं हे 8 ऑफ कप्स दाखवतं. द वर्ल्डचं कार्ड हे कम्प्लिशनचं कार्ड. एक सायकल कंप्लीट झालं तुमच्या लाईफमध्ये, ते वयात गेले. सो एक सायकल कंप्लीट झाल्याने एक पूर्णपणे नव्याची सुरुवात झाली. सो कुठेतरी हे असं कनेक्टेड आहे. सगळी सिंक्रोनिसिटी बघून असं वाटतं की तुमच्या एक लव्ह लाईफमध्ये कुठेतरी एक नवीन सुरुवात होते आहे. आणि एक अष्टमामध्ये हे 6 ऑफ पेंटेकल्सचं कार्ड. 6 ऑफ पेंटेकल्सचं कार्ड हे काय, तर जनरॉसिटीचं कार्ड आहे, एखाद्या चॅरिटीचं कार्ड आहे. पण इथे ह्या ठिकाणी तो अर्थ तसा होत नाही की कोणाकडून तुम्हाला काही पैशाची मदत किंवा नाही. हा तसा अर्थ होत नाही. तसा अर्थ घेण्यासारखा आहे कारण अष्टमामध्ये हे प्रॉपर आहे त्या दृष्टीने कार्ड. पण इथे अर्थ असा होतोय त्याचा की एक की कोणीतरी एखादी जनरस व्यक्ती तुमच्याशी फॉर्च्यून शेअर करेल. एक म्हणतात ना, एक दैवी संधी म्हणा किंवा
असं काहीतरी शेअर होईल तुमच्या आयुष्यामध्ये एक फॉर्च्यून येईल, चांगलं दैवी संधी येईल तुमच्या आयुष्यामध्ये, असं काहीसं इथे दिसतंय. कारण एक पैशाचा लाभ वगैरे बघितल्यानंतर बाकी कुठे मला तसं त्याचे इफेक्ट बाकी इतर घरामध्ये दिसायला हवे, लाभात किंवा ह्याच्यात नाही. इथे जे दिसत आहे ना ते बरेचसे हे कप्स आहेत. सो नातेसंबंधाविषयीच आजचा स्प्रेड आहे. मे बी पुढच्या आठवड्यामध्ये त्यावरती जास्त भर असेल आणि त्या दृष्टीने एक दैवी संधी तुमच्या आयुष्यात येईल. त्या आयुष्याला एक नवीन वळण लागेल, काहीतरी एक जुनं सोडून एक नवीन लाभाकडे तुम्ही वळाल. ते मिळवण्यासाठी तुमचा अप्रोच असेल, असं काहीसं दाखवत आहे. आणि मी म्हटलं ना फर्स्ट हाऊसमध्ये ही दोन्ही 2 ऑफ कप्स हे काही वेळा काय होतं, आपलं बॅलन्स माइंड दाखवतं की आपल्या मनामध्ये आता द्वंद्व नाही आहे. एक विचारांची एक फोकस्ड, आपले विचार फोकस्ड आहेत. कुठेही द्विधावस्था नाही आहे, संभ्रम नाही आहे कुठल्याही बाबतीमध्ये. तर हे जे बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे ना, फायर फॉन्ड, हे ते मतभेद दाखवतं. ही तुमची शॅडो साईड दाखवते. पण आता ही यावरती मात झालेली आहे. आता जे आहे ना, ही ॲक्च्युली तुमची शॅडो साईड आहे. एक मनातलं म्हणता येईल, कुठेतरी एक मनात एन्झायटी किंवा काही दुःख किंवा चिंता असू शकतात, किंवा एक मनाशीच स्वतःशी विसंवाद हे कार्ड दाखवतं. पण आता ती अवस्था या आठवड्यामध्ये तुम्ही फेस करणार नाही आहात. या आठवड्यामध्ये तुमचं माइंड बऱ्यापैकी बॅलन्स असेल. इनफॅक्ट तुम्ही खूप चांगलं कम्युनिकेट कराल, स्वतःला एक्सप्रेस चांगलं कराल. आणि ते तुम्हाला हवं ना ते मनाच्या ठिकाणी. आता 4th हाऊसलाच मॅजिशियनचं कार्ड आहे. तर ते तुम्ही मनात आणाल ना, ते तुम्ही पूर्णत्वाला न्याल. हे मॅजिशियन इज अ गुड मॅनिफेस्टर. सो जे काही तुम्ही मनात आणाल ते पूर्णत्वाला न्याल. एक उत्तम प्रकारे तुम्ही कम्युनिकेट कराल तुम्ही मनाने. 9th हाऊसमध्ये 3 ऑफ पेंटिकल्सचं कार्ड असं दाखवतं की 9th हाऊस रिलेटेड गोष्टींमध्ये तुम्ही कुठल्या तरी एखाद्या एक्सपिरियन्स व्यक्तीचा किंवा एखादा मेंटर तुम्हाला गाईड करू शकेल, किंवा त्याविषयी. आता हे जनरली काय होतं, आपलं हायर एज्युकेशन वगैरे दाखवतं, किंवा आपला धार्मिक अप्रोच काय असेल, लाईक आपण धर्माबाबत काही करत असू, धार्मिक शिक्षण घेत असू, किंवा त्यासाठी तुम्हाला कोणाची तरी एक मदत होईल पुढे जाण्यासाठी. 3 ऑफ पेंटिकल्स दाखवतं. किंवा दुसरा हेही दाखवतो, हे कार्ड काही वेळा स्किल डेव्हलपमेंट पण दाखवतो. एक मिनिट, तुम्ही जर हायर एज्युकेशन घेत असाल तर तुम्हाला एक चांगला मेंटर मिळेल, किंवा मग त्यामध्ये तुम्हाला जास्त स्किल्स वगैरे डेव्हलप करण्याची गरज आहे. हे स्किल डेव्हलपमेंट पण शो करतं. सो ओव्हरऑल पुढचा आठवडा तुम्हाला एक मनशांतीचा जाणार आहे असं दिसतंय. सो फाईल नंबर 3, तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा. बाय.